लिहिलाय काय म्हटलंय बघा, अ कॅन्टिलिव्हर बीम. मी जरा सायमल्टेनियसली लगेच इकडं गिवन पण लिहित जातो. अ कॅन्टिलिव्हर बीम ऑफ लेंथ 250 mm. एक कॅन्टिलिव्हर बीम दिलाय, हा कॅन्टिलिव्हर बीम आहे आणि याची जी लेंथ आहे ती दिली आपल्याला 250 mm. पुढे अँड रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन, म्हणजे हे जर मधनं कट केला तर त्याचा क्रॉस सेक्शन कसा आहे, रेक्टँग्युलर. तो बाजूलाच दाखवतो इथं. हा समजा त्याचा क्रॉस सेक्शन आहे रेक्टँग्युलर. मग याला मी म्हणतो विड्थ आणि याला म्हणतो त्याची हाईट एच किंवा टी म्हणा, थिकनेस टी, बी टी म्हणा किंवा बी एच म्हणा, कसंही म्हणा. ओके, हा त्याचा क्रॉस सेक्शन दिला, म्हणजे मधनं कट केलं तर तुम्हाला रेक्टँग्युलर दिसेल. इज टू फंक्शन ऍज अ स्प्रिंग, आणि हे काय करणार आहे, एक स्प्रिंग म्हणून फंक्शन करणार आहे. तुम्ही म्हणणार ते कसं, समजा इकडून लोड लागला तर इकडे बेंड होणार आणि एनर्जी ऍब्सॉर्ब करणार, आणि जर चुकून इकडून लोड लागला तर वर बेंड होणार आणि एनर्जी ऍब्सॉर्ब करणार, म्हणजे ऍज अ स्प्रिंग काम करणार. पुढे सब्जेक्टेड टू व्हेरिंग लोड ऑफ ±100, आणि याच्यावरचा जो लोड आहे तो काय व्हायला, व्हेरी व्हायलाय, आणि किती आहे, +100 आणि -100. ठीक आहे, त्यामुळे मी तो लोड दाखवतो इथं, ±100. म्हणजे लोडची व्हॅल्यू कंटिन्युअसली व्हेरी होणार. एकदा 100 इकडून लागला की उलट्या बाजूने 100, परत वरून 100, परत उलट्या बाजूने 100. ठीक आहे, म्हणजे फ्लक्च्युएटिंग लोड लागलेला आहे. ठीक आहे. द विड्थ टू डेप्थ रेशो ऑफ बीम इज, आणि त्यांना सांगितले काय, ह्या विड्थ टू डेप्थ रेशो, क्रॉस सेक्शनचा जो विड्थ आहे आणि त्याची ही डेप्थ आहे, ह्यांचा रेशो दिलाय. विड्थ म्हणजे बी, डेप्थ म्हणजे हाईट म्हणजे एच. दिला बघा रेशो 5:1, म्हणजेच बी इज इक्वल टू की झाला 5 टाइम्स एच. ठीक आहे, हे गिवन आहे. विड्थ टू डेप्थ रेशो म्हणजे क्रॉस सेक्शन दिलेला आहे. पुढे इफ फॅक्टर ऑफ सेफ्टी रिक्वायर्ड इज 1.5, फॅक्टर ऑफ सेफ्टी किती घ्या सांगितलंय, 1.5. डिझाइन द बीम फॉर ऑप्टिमम, काय झालं, डिझाइन द बीम फॉर ऑप्टिमम मटेरियल कॉस्ट. त्यामुळे आपलं एम काय आहे, मटेरियल कॉस्ट ही काय असायला पाहिजे, ऑप्टिमम असायला पाहिजे. ठीक आहे. पुढे स्पेसिफाय द मटेरियल, आता हे जे दिले त्यातलं सिलेक्ट करायचं, क्रॉस सेक्शन काय येईल ते सांगायचं, डायमेन्शन जे काय येतील ते सांगायचे, अँड कॉस्ट ऑफ द डिझाईन. ठीक आहे, म्हणजे मटेरियल कॉस्ट हे काय करायचे, ऑप्टिमम करायचे आहे. आता ऑप्टिमम याचा अर्थ काय, जास्त करायची काय कमी करायची. तुम्हाला मी सांगितलं ऑप्टिमम मटेरियल कॉस्ट पाहिजे, म्हणजे कमी किमतीमध्ये बनवायचं काय जास्त किमतीमध्ये बनवायचं, मिनिमम. मिनिमम. ठीक आहे, त्यामुळे ऑप्टिमम म्हटलं याचा अर्थ मिनिमम कॉस्ट मध्ये तयार व्हायला पाहिजे. समजलं, मिनिमम कॉस्ट मध्ये तयार व्हायला पाहिजे. आता मग त्यासाठी ही मटेरियल दिलेत. मी तुम्हाला आधी सांगितलं ह्या मटेरियलचं बाबा जसं डायरेक्ट आपण काही यूज करत नाही, हे ज्यावेळी लागेल त्यावेळेला बघूया आपण. आता मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आता म्हणून तुम्ही मला सांगा की फोर्स जो दिलाय, फोर्स तो कसा आहे, फ्लक्च्युएटिंग आहे. म्हणजे मला हे फ्लक्च्युएटिंग स्ट्रेसेस मध्ये जाऊन काय करायला लागणार, सॉल्व्ह करायला लागणार. बरोबर, फ्लक्च्युएटिंग स्ट्रेसेस मध्ये जाऊन सॉल्व्ह करायला लागणार. मग फ्लक्च्युएटिंग स्ट्रेसेस मध्ये बघा, हा कम्प्लिटली रिव्हर्स्ड आहे, कम्प्लिटली रिव्हर्स्ड. कम्प्लिटली रिव्हर्सच्या केसला मीन स्ट्रेसची किंमत 0 असते आणि अँप्लिट्यूडची किंमत असते. फ्लक्च्युएटिंग स्ट्रेसेस मध्ये पाहिजे तर इथं दाखवतो, जरा लक्ष द्या, 1 मिनिट फक्त लक्ष द्या. कम्प्लिटली रिव्हर्स दाखवतो. कम्प्लिटली रिव्हर्स का घेतला, कारण की प्लस आणि मायनस आहे, बरोबर आहे काय, तीच व्हॅल्यू प्लसला आहे, तीच व्हॅल्यू मायनसला आहे, म्हणजे तीच व्हॅल्यू प्लसला, तीच व्हॅल्यू मायनसला. पण हे स्ट्रेस आहे, हा फोर्स आहे, हा स्ट्रेस आहे. हा कम्प्लिटली रिव्हर्स काढला मी. ह्याच्यामध्ये जर मीन स्ट्रेस काढला तर ही मधली लाईन बघा, ही मधली लाईन कितीची असत्या, 0ची असत्या, याचा मीन काढला तर. त्यामुळे मी देतो मीन स्ट्रेस, सिग्मा मीन हा 0 असतो, आणि याला फक्त अँप्लिट्यूड स्ट्रेसच असतो, हा अँप्लिट्यूड स्ट्रेस असतो सिग्मा ए. मग हा अँप्लिट्यूड स्ट्रेस कसा काढतो आपण, अँप्लिट्यूड स्ट्रेस, तर आपण काय करतोय, सिग्मा मॅक्स मायनस सिग्मा मिनिमम, ह्या दोघांचा डिफरन्स घेतो आणि त्याचा हाफ म्हणजे हे. त्यामुळे आपण इथे लिहितो सिग्मा मॅक्स मायनस सिग्मा मिनिमम डिवाइड बाय 2. हे जर तुम्हाला आठवत असेल तर आपण हे कुठे शिकलो होतो, डिझाइन 2 मध्ये. डिझाइन 2 मध्ये तुम्हाला फ्लक्च्युएटिंग स्ट्रेसेस जो टॉपिक होता त्यात शिकलो होतो, आणि कम्प्लिटली रिव्हर्स्ड आहे. इथे लिहितो कम्प्लिटली रिव्हर्स्ड. कम्प्लिटली रिव्हर्स असल्यामुळे मीन स्ट्रेस 0 असतोय आणि फक्त अँप्लिट्यूड स्ट्रेस असतोय. त्यामुळे हे जे डिझाईन मी करणार ते कुठल्या स्ट्रेसवरती करणार, अँप्लिट्यूड स्ट्रेस वरती करणार. अँप्लिट्यूड स्ट्रेस कसा काढायचा असतोय, मॅक्सिमम स्ट्रेस मायनस मिनिमम स्ट्रेस डिवाइड बाय 2. ओके, चलो आता हे 2 मिनिटे विसरा, फ्लक्च्युएटिंग ह्याला विसरा.
समजा इथं फक्त +100 असतात, फक्त +100, तर या कॅन्टिलिव्हर बीम वरती तुम्ही कोणता स्ट्रेस घेतला असता? फक्त तिथं +100 असतं तर रिपीटेड कुठला स्ट्रेस सांगा, स्ट्रेस. रिपीटेड काय म्हणतेस, तुम्हाला काय ऐकू येत नाही विवेक, तुझा आवाज येत नाही. रिपीटेड रिपीटेड रे, पण स्ट्रेस म्हणजे मला काय म्हणायचं आहे, शियर स्ट्रेस आहे का, बेंडिंग स्ट्रेस आहे का, टेन्साईल आहे का, कॉम्प्रेसिव्ह आहे, असं विचारले. बेंडिंग स्ट्रेस असणार, बरोबर. ह्या फोर्समुळे हे एक तर डाऊनवर्ड बेंड होईल, नाहीतर अपवर्ड बेंड होईल. म्हणजेच काय, ह्या फ्लक्च्युएटिंग स्ट्रेसमुळे हा बीम सब्जेक्टेड टू काय, बेंडिंग स्ट्रेस. मी इथे लिहून ठेवतो. ड्यू टू अप्लाइड फोर्स, beam is subjected to बेंडिंग स्ट्रेस. म्हणजेच आता माझं डिझाईनचं इक्वेशन कोणाचं असायला पाहिजे? माझं जे काही डिझाईनचं इक्वेशन असणार आहे ते कोणाचं असायला पाहिजे? बेंडिंग स्ट्रेसचं असायला पाहिजे. सगळ्यांना समजलं मी काय शोधून काढलं यातून? की फ्लक्च्युएटिंग तर आहेच, पण फ्लक्च्युएटिंग मध्ये कुठला स्ट्रेस आहे? तो बेंडिंग स्ट्रेस आहे, बेंडिंग स्ट्रेस. मग आता इथे या, सिग्मा ए म्हणजे बेंडिंग स्ट्रेसचा अँप्लिट्यूड. बेंडिंग स्ट्रेसचा अँप्लिट्यूड इज इक्वल टू काय असणार? मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस मायनस मिनिमम बेंडिंग स्ट्रेस. मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस मायनस मिनिमम बेंडिंग स्ट्रेस. त्यामुळे मी ह्यात स्ट्रेस कुठला आहे ते शोधलं, आणि मग हे सिग्मा मॅक्स म्हणजे कुठला स्ट्रेस असणार आहे? बेंडिंगचा मॅक्सिमम. सिग्मा मिनिमम म्हणजे काय असणार? बेंडिंगचा मिनिमम स्ट्रेस असणार. मग आता बेंडिंगचा स्ट्रेस कसा काढतो आपण, याचा फॉर्म्युला सांगा. सॉम मध्ये जाऊ. आता सॉम मध्ये बेंडिंग स्ट्रेस कसं डिटरमाइन करतो आपण? बेंडिंग स्ट्रेस MBY divided by I. ओके, आता मी दिले M/I इज इक्वल टू सिग्मा बाय वाय. फॉर्म्युला काय आपला? M/I इज इक्वल टू सिग्मा बाय वाय. म्हणजे सिग्मा इज इक्वल टू काय येणार? MY डिवाइड बाय आय. वायला तिकडे न्या, M इंटू वाय डिवाइड बाय आय. हा बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला ह्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही स्ट्रेस कॅल्क्युलेट करू शकता. आता इथं बघा, फोर्सची व्हॅल्यू बदला लागले. ज्या वेळेला मॅक्सिमम फोर्स असणार त्यावेळेला मॅक्सिमम मोमेंट येणार, आणि ज्या वेळेला मिनिमम फोर्स असणार त्यावेळेला मिनिमम मोमेंट येणार. ज्यावेळेला तुम्ही इथं मॅक्सिमम मोमेंटची किंमत टाकणार त्यावेळेला तुम्हाला मॅक्सिमम स्ट्रेस मिळेल, आणि ज्यावेळेला तुम्ही मिनिमम मोमेंटची किंमत टाकणार त्यावेळेला तुम्हाला मिनिमम स्ट्रेस मिळेल. मी काय म्हटलं, सगळ्यांना समजलं मॅक्सिमम आणि मिनिमम स्ट्रेस कसे काढायचे? ओके, आता हे सगळं करायला लागणार आहे. आता हे 2 मिनिटं विसरून जावा, सगळं एवढंच लक्षात ठेवा. हा सब्जेक्टेड टू बेंडिंग स्ट्रेस आहे. मग आता रेग्युलर प्रॉब्लेम चालू करूया. रेग्युलर प्रॉब्लेम सांगा, रेग्युलर प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करतो आपण ऑप्टिमम डिझाईनचा? प्रायमरी डिझाइन इक्वेशन पीडी येणार, म्हणजे प्रायमरी डिझाईन इक्वेशन. मी डायरेक्ट प्रॉब्लेमची पहिली स्टेप असते ती आपली स्टार्ट केली, प्रायमरी डिझाईन इक्वेशन. आता तुम्ही सांगायचं मला, प्रायमरी डिझाईन इक्वेशनला कोणाचं इक्वेशन घ्यायला पाहिजे? प्रायमरी डिझाईन इक्वेशन कुणाचं? कॉस्ट. त्यासाठी मला मटेरियल कॉस्ट ऑप्टिमम करायला सांगितलं, म्हणून मी म्हणतो कॉस्ट ऑफ कंपोनंट इज इक्वल टू कॅपिटल सी म्हणतो, इज इक्वल टू. सांगा कॉस्ट कशी काढतो ते कसं ठरवायचं? या टेबलमध्ये जायचं, काहीतरी कॉस्टशी रिलेटेड दिलेलं असते, काहीतरी दिलेलं असते कॉस्टशी रिलेटेड. बघा कॉस्टशी रिलेटेड काय दिलं इथं? कॉस्ट पर युनिट इंटू वेट करायचं. कॉस्ट पर युनिट वेट दिले, वेट. म्हणजे मला नुसती कॉस्ट करायची असेल रुपीज मधली तर ह्याला काय करायला पाहिजे? वेट न मल्टिप्लाय डिवाइड बाय न्यूटन आहे ना, न्यूटन म्हणजे वेट आहे, म्हणजे याला वेट न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे वेट आणि हे वेट कॅन्सल होते, राहते फक्त काय? पैसे, म्हणजे कॉस्ट राहत्या. समजलं? त्यामुळे दिलेली हे जे काय कॉस्ट पर युनिट वेट आहे याला काय करायचं? वेट न मल्टिप्लाय करायचं, म्हणजे न्यूटन कॅन्सल होतोय आणि राहतात रुपीज. त्यामुळे मी आता इथे लिहितो कॉस्ट पर युनिट वेट, कॉस्ट पर युनिट वेट म्हणजे ही किंमत आली, आणि या किमतीला हे न्यूटन घालवायचं आहे. त्यामुळे पुन्हा काय करणार मी? इनटू वेट. तुमच्या या बीमचं काय जे वेट असेल त्या वेटनं मल्टिप्लाय करायचं. ओके, आता कॉस्ट पर युनिट वेट त्याला काय सिम्बॉल द्यायचं? स्मॉल सी. तर स्मॉल सी
इंटू वेट कसं काढताय सांगा. वेट mg. वेट इज इक्वल टू काय असतं mg. ओके चलो मास कसं कॅल्क्युलेट करताय सांगा. Volume into density. ओके व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी म्हणजे मास आणि हा जी तसाच राहिला. ही किंमत लिहिली मासची. ओके आता व्हॉल्यूम कसा काढताय सांगा. Area into length. एरिया इंटू लेंथ. ओके व्हॉल्यूमची किंमत आली. आता क्रॉस सेक्शन दिलाय इथं आहे बघा. याचा एरिया काय येणार सांगा. B into h. बी इंटू एच. ओके सो सी इंटू बी इंटू एच इंटू एल इंटू रो इंटू जी. पण बी आणि एच चं रिलेशन पण दिलं इथं आहे बघा. आहे काय बी आणि एच चं रिलेशन. बी इज इक्वल टू किती आहे 5 टाइम्स एच. मग ती पण किंमत टाकतो इथं म्हणजे एक अननोन कमी होईल. सो सी इंटू 5h इंटू एच इंटू एल इंटू रो इंटू जी. आता फक्त सिम्प्लिफाय करून लिहितो. हा सी हा 5 हा एच स्क्वेअर एल रो जी. इक्वेशन नंबर 1. बघा मला जिथपर्यंत सिम्प्लिफाय करता येईल मी तिथपर्यंत सिम्प्लिफाय करत गेले. परत एकदा सांगतो कॉस्ट कशी काढली. इथं पर युनिट वेट दिलं म्हणून वेट न मल्टिप्लाय केलं. सो कॉस्ट सी वेट mg मास व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी व्हॉल्यूम एरिया इंटू लेंथ. एरिया दिलाय क्रॉस सेक्शन बी इंटू एच पण बी ची पण किंमत दिल्या. बी इज इक्वल टू 5h दिलाय मग 5h. त्यामुळे हे माझं कॉस्टची किंमत आली. मी ह्या सगळ्या किमती पुट केल्या की मला कॉस्ट मिळणार. हे तुमचं कुठलं इक्वेशन आलं बघा. प्रायमरी डिझाइन इक्वेशन म्हणजे पीडीई मिळालं. आता पीडीई मिळाल्यानंतर दुसरं इक्वेशन कुठलं घेऊ सांगा. Subsidiary. सबसिडरी कुणाचं घेऊ. Bending stress. बेंडिंग स्ट्रेस पण फ्लक्च्युएटिंग असल्यामुळे मला काय काढायला लागणार अँप्लिट्यूड स्ट्रेस काढायला लागणार. बरोबर मग अँप्लिट्यूड स्ट्रेस शोधण्यासाठी काय शोधायला पाहिजे मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस आणि मिनिमम बेंडिंग स्ट्रेस. त्यामुळे आता मी जरी सबसिडरी लिहित असलो तरी हे सगळं शोधल्याशिवाय तुम्हाला हे मिळणार नाही. त्यामुळे पहिला हे दोन्ही शोधून घ्या. हे दोन्ही आणि हे दोन शोधण्यासाठी इथं फॉर्म्युला आहे. ठीक आहे मग मी आता इथे लिहितो सबसिडरी डिझाइन इक्वेशन. मी इथे लिहिलंय सबसिडरी डिझाइन इक्वेशन पण मला डायरेक्ट काय सबसिडरी डिझाइन इक्वेशन काय वापरता येणार नाही का कारण की मला सगळे बेंडिंग स्ट्रेसेस शोधून घ्यायला पाहिजे. हे बेंडिंग स्ट्रेसेस मग आता मी पहिला लिहितो मॅक्सिमम अँड मिनिमम बेंडिंग स्ट्रेस. मॅक्सिमम अँड मिनिमम बेंडिंग स्ट्रेस सिग्मा मॅक्स. मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला. मॅक्सिमम स्ट्रेस कसा काढणार मॅक्सिमम. हे बघा वाय आणि आय हे क्रॉस सेक्शन वरती आहे. हे क्रॉस सेक्शन वरती आहे त्यामुळे हे कॉन्स्टंट आहे. राहायला फक्त एम म्हणजे मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट घेतला की तुम्हाला मॅक्सिमम स्ट्रेस मिळतोय. त्यामुळे मी लिहितो एम बी मॅक्स म्हणजे मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट एम वाय डिवाइड बाय आय. ओके आता किमती पुट करतो जरा लक्ष द्या. एम बी मॅक्स इथनं सांगा मला मॅक्सिमम कोणती बेंडिंग मोमेंट किती असणार. मॅक्सिमम Plus 100 into length. 100 इंटू लेंथ. बरोबर लेंथ किती दिला बघा 250. सो 100 इंटू 250 प्लस घेतलं की तुम्हाला मॅक्सिमम मिळणार इंटू वाय. जरा लक्ष द्या क्रॉस सेक्शन इथे मी ड्रॉ करतो. क्रॉस सेक्शन हे दिले बी आणि हे आहे एच. सांगा क्रॉस सेक्शन तुम्हाला माहित आहे ह्याच्यावरनं वाय किती येणार h/2. हे म्हणजे डिस्टन्स म्हणजे तुमचं काय असणार वाय. वाय इज इक्वल टू काय येणार h डिवाइड बाय 2 डिवाइड बाय आय. आय रेक्टँगलचा आय काय असते BD3/12. पीडी क्यूब बाय 12. सो डिवाइड बाय 12 इंटू बीडी क्यूब. बी म्हणजे बेस डी म्हणजे हाईट एच क्यूब. बी इंटू एच क्यूब डिवाइड बाय 12. आता जरा टर्म्स रिअरेंज करू. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हे न्यूमरेटरला घ्या आणि हा 2 खाली घ्या. 12 वर जातील 2 खाली येतील म्हणजे राहतील 6. तर 6 इंटू 100 इंटू 250 हे दोघांचं मिळून 6 लिहिले. 100 250 तसंच लिहिले. ह्या एका एचला हा एक एच कॅन्सल होईल त्यामुळे राहिला इथं बी इंटू एच स्क्वेअर
बी इंटू एच स्क्वेअर. पण बी ची किंमत तुम्हाला माहित आहे. बी ची किंमत किती आहे सांगा? 5h. मग बी किंमत मी कुठे करतो 5h. सो 6 into 100 into 250 डिवाइड बाय 5h into h स्क्वेअर. आता कोण तर मला कॅल्सीवरती एवढं सोडवून सांगा. 6 into 100 into 250 डिवाइड बाय 5. 30,000. ओके, न्यूटन पर एम एम स्क्वेअर. सगळ्या किमती एम एम मध्ये घेतल्या. हा मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस मिळाला. मॅक्सिमम. मला पाहिजे आहे अँप्लिट्यूड स्ट्रेस, कारण की सब्जेक्टेड टू काय कम्प्लिटली रिव्हर्स्ड. त्यामुळे आता हा मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस मिळाला. आता असंच काय करणार मी, मिनिमम बेंडिंग स्ट्रेस, सिग्मा मिनिमम. मिनिमम बेंडिंग स्ट्रेस इज इक्वल टू फॉर्म्युला काय येणार परत, एम वाय बाय आय. एम वाय डिवाइड बाय आय. पण हा बेंडिंग मोमेंट कसा पाहिजे तुम्हाला, मिनिमम पाहिजे. मिनिमम बेंडिंग मोमेंट तर मिनिमम स्ट्रेस मिळणार. मिनिमम बेंडिंग मोमेंट किती येतोय सांगायचं. मिनिमम बेंडिंग मोमेंट 100च येणार, पण -100. -100 इंटू डिस्टन्स 250. सो -100 इंटू 250 इंटू वाय म्हणजे काय येणार, एच डिवाइड बाय 2. आय म्हणजे काय येणार, बी डी क्यूब डिवाइड बाय 12. आता बघा ही किंमत आणि ही किंमत सेमच आहे, फक्त साइन इथं प्लस होतं, इथं मायनस आले. असू दे. त्यामुळे मी हे डायरेक्ट उत्तर लिहितो याचं, 30,000 डिवाइड बाय एच क्यूब. फक्त कसं येणार, मायनस. समज मी काय कॅल्क्युलेशन का करत बसलो नाही, कारण की वरती जे सोडवले तेच आहे हे, फक्त इथं प्लस साइन होतं, इथं मायनस साइन आहे. मायनस साइन आहे म्हणून मी इथं मायनस साइन दिलं. चला, मॅक्सिमम स्ट्रेस मिळाला, मिनिमम स्ट्रेस मिळाला. पण मला मॅक्सिमम मिनिमम स्ट्रेस नको आहे, सबसिडी डिझाईनचं इक्वेशन पाहिजे आहे. माझ्या डिझाईनचं इक्वेशन कशावरती डिपेंड आहे, डिझाईन अँप्लिट्यूड स्ट्रेसवरती. बरोबर. आता अँप्लिट्यूड स्ट्रेस काढायला पाहिजे, आणि ते इक्वेशन म्हणजे तुमचं एसडी असणार. म्हणजे अँप्लिट्यूड स्ट्रेस. सिग्मा ए इज इक्वल टू कसं काढणार, मॅक्सिमम स्ट्रेस मायनस मिनिमम स्ट्रेस डिवाइड बाय 2. हे तुमचं खरं डिझाईनचं इक्वेशन आहे. पण त्यासाठी ह्या गोष्टी शोधायलाच पाहिजे, त्यामुळे मी अजून शोधून ठेवल्यात. ह्यातलं कुठलंही इक्वेशन पुढे वापरायचं नाही, हे वापरायचं डायरेक्ट डिझाईनचं इक्वेशन. ओके, चलो किमती पुट करूया आता. मग सिग्मा मॅक्स 30,000 डिवाइड बाय एच क्यूब माइनस सिग्मा मिनिमम माइनस 30,000 डिवाइड बाय एच क्यूब डिवाइड बाय 2. आता सिम्प्लिफाय करतो. हे मायनस मायनस काय होणार, प्लस. हे प्लस झालं. हा दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे बघा, म्हणजे एक करा, म्हणजे एच क्यूब झाला. न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे खाली येणार, त्यामुळे 2h क्यूब खाली येणार. वरती किती राहिलं बघा, 30,000 प्लस 30,000 प्लस 30,000. ओके, 30,000 प्लस 30,000 म्हणजे झालं 60,000. 60,000 डिवाइड बाय 2 म्हणजे 30,000. बघा मला काय मिळालं बघा, इथनं किंमत मिळाली. अँप्लिट्यूड स्ट्रेस इज इक्वल टू किती आला, 30,000 डिवाइड बाय एच क्यूब. हे तुम्हाला अँप्लिट्यूड स्ट्रेसची किंमत मिळाली. हे म्हणजे तुमचं सबसिडियरी, हे डिझाईनचं इक्वेशन आलं, ऍक्च्युअल डिझाईनचं इक्वेशन. सेकंड नंबरचं. आता पुढे जातो. 3 नंबरला कुठला असते, 3 नंबर लिमिट इक्वेशन. 3 नंबरला काय येणार बघा, लिमिट इक्वेशन. सांगा, लिमिट इक्वेशन आपण काय करतो नेहमी, स्ट्रेस परमिसिबल पेक्षा काय पाहिजे, कमी किंवा इक्वल पाहिजे. सो तुमचा अँप्लिट्यूड स्ट्रेस हा परमिसिबल स्ट्रेस कसा काढणार मी आता, हे फ्लक्च्युएटिंग आहे ना, फ्लक्च्युएटिंग मध्ये अल्टिमेट स्ट्रेस काय असतोय, 0.5 करायचं. अल्टिमेट स्ट्रेस काय असतोय, फ्लक्च्युएटिंगचा प्रॉब्लेम आहे, एंड्युरन्स लिमिट. अल्टिमेट काय असतोय, एंड्युरन्स लिमिट असतोय. त्यामुळे SUD SYD येणार नाही, तर येणार SE डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी.
तर पण कळलं? अँप्लिट्यूड साठी SE काढतोय ना आपण 0.5 इंटू SE करतोय ना. नाही, कोण म्हणलं? आपण आधी करत होतो की SE ऍक्सियल, ते ऍक्सियल होतं काय अँप्लिट्यूड होतं. ऍक्सियल ला 0.8 करत होतो, ऍक्सियल स्ट्रेस असेल तर हा बरं, सॉरी. टाइम एसई. ओके, सो एसई डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. फक्त एसयूडी एसवायडी ला मी एंडरन्स लिमिटनं काय केलं, चेंज केलं. एसई डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. तुला म्हणतो इक्वेशन नंबर 3. चलो, माझी तिन्ही इक्वेशन तयार झाले. आत महत्वाचं काय, हे माहित असायला पाहिजे, करता यायला पाहिजे, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. हा, चलो आता कंबाईन काय काय करायचं सांगा तुम्ही. कंबाईन काय काय करायचं? प्रायमरी सबसिडियरी बरोबर कंबाईन करायचं. त्यांचं कंबाईन झालेलं याच्याबरोबर कंबाईन करायचं. म्हणून मी म्हणतो फ्रॉम 1 and 2 कंबाईन करायचं आहे. मग त्यासाठी आता तुम्हाला शोधायला पाहिजे 2 नंबर मध्ये आणि 1 नंबर मध्ये कॉमन काय आहे. एच, पण इथे एचचा काय आहे? क्यू स्क्वेअर. स्क्वेअर आहे. आणि इथं काय आहे? क्यूब. आता एक आयडिया करतो, लक्ष द्या रे, जरा आयडिया करतो. हे तुमच्या माहितीसाठी आहे. इथं जे लिहायला ते स्टार करून ठेवतो तुमच्या माहितीसाठी. तिथं एच स्क्वेअर आलाय, इथं एच क्यूब आलाय. अवघड झालं. मग आता मी काय करतो, हे एच क्यूब आहे की नाही, इकडे घ्या, सिग्मा ए इकडे घ्या. एच क्यूब इज इक्वल काय झालं बघा, 30,000 डिवाइड बाय सिग्मा ए. पण तुम्हाला एच क्यूब पाहिजे का एच स्क्वेअर पाहिजे? स्क्वेअर पाहिजे ना. मग याच्या पुढची टर्म इकडे लिहितो. आता बघा पुढे काय करायचं सांगतो. मला इथे स्क्वेअर पाहिजे म्हणून मी इथे लिहितो एच स्क्वेअर. लिहिला, स्क्वेअर लिहिला. पण हे 3 पाहिजे आहेत का नको आहेत? तिथे क्यूब पाहिजे का स्क्वेअर पाहिजे? स्क्वेअर पाहिजे. म्हणजे 3 नको आहेत. 3 नको आहेत म्हणून इथे काय करायचं, डिवाइड बाय 3 करायचं. म्हणजे एच क्यूब रेस टू 2/3 करायचं. तसंच या बाजूला रेस टू 2/3 केलं की या बाजूला पण काय होणार, रेस टू 2/3 इज इक्वल टू 30,000 रेस टू 2/3 सिग्मा ए रेस टू 2/3. मी काय केलं सगळ्यांच्या लक्षात आले? मी परत एकदा सांगतो मी काय केले, खूप इम्पॉर्टंट आहे. बघा इथं एच क्यूब होता, पण मला पाहिजे होतं एच स्क्वेअर. स्क्वेअर पाहिजे म्हणून मी रेस टू 2 केला. आणि हा 3 नको होता म्हणून त्या रेस टू 2 ला मी डिवाइड बाय 3 केला. म्हणजे काय होणार, हा 3 कॅन्सल होणार आणि राहणार एच रेस टू 2. जसं इथे एच रेस टू 2/3 केलं, तसंच या बाजूला एच रेस टू 2/3 केलं. आता ह्याचा आन्सर किती आलं सांगा, हे एच स्क्वेअर. तुम्हाला एच स्क्वेअरची किंमत नाही समजलं मी काय केलं ते. म्हणजे आता हे ह्याच्यावरून हे शोधलं, ही किंमत टाकायची एच स्क्वेअरची. ठीक आहे, पहिला मी इक्वेशन 1 पहिला लिहून घेतो पूर्ण, मग ही किंमत पुट करूया. इक्वेशन 1 काय बघा, C इज इक्वल टू 5CH स्क्वेअर L रो G. C इज इक्वल टू 5CL H स्क्वेअर रो G. H स्क्वेअर रो G हे इक्वेशन 1. याच्यामध्ये C इज इक्वल टू 5CL रो G हे सगळं एकत्र लिहिलं. H स्क्वेअर इकडे लिहितो. H स्क्वेअरची किंमत काय बघा, H स्क्वेअर आहे 30,000 रेस टू 2/3 डिवाइड बाय सिग्मा ए रेस टू 2/3. ओके, माझं कंबाईन झालेलं मला इक्वेशन मिळाले. ठीक आहे, सिम्प्लिफाय करणं असला करा, नाहीतर पुढे आहे असं कंटिन्यू करा. मी सिम्प्लिफाय करत बसत नाही. आता 4 हे माझं 4 नंबरचं इक्वेशन मिळालं. म्हणजे 1 आणि 2 कंबाईन झाल्यानंतरचं इक्वेशन आलं, 1 आणि 2. आता हे कोणाबरोबर कंबाईन करायचं? 1, 2 राहिले कोण? 3. आता ह्या दोघांच्या मध्ये कॉमन काय बघा, या दोघांच्या मध्ये सिग्मा ए आहे. ठीक आहे, म्हणतो फ्रॉम 3 and 4 यांना कंबाईन करायचं. ओके, मी कंबाईन करतोय, जरा लक्ष द्या. C इज इक्वल टू 5CL रो G. मला कोणतरी हे कॅल्क्युलेट करून सांगा पटकन. 30,000 रेस टू 2/3 किती येते? $965.48. 965.48. ओके, आता सिग्मा ए ची किंमत काय बघा, SE डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. ह्याचा रेस टू हे बघा, सिग्मा ए रेस टू किती आहे? 2/3. सिग्मा ए रेस टू 2/3 आणि वरच्याचं 2/3 करून लिहिले उत्तर मी. ओके, आता माझं भावाने इक्वेशन झालेलं आहे तयार.
फक्त सिम्प्लिफाय करतो, फक्त सिम्प्लिफाय. बघा, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे हा न्यूमरेटर म्हणायला वर येतो. तो 5C इंटू L इंटू रो इंटू G इंटू 965.48 इंटू डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर फॅक्टर ऑफ सेफ्टी वर गेला, तर त्याचा रेस्ट टू किती आहे? रेस्ट टू 2/3 वरती लिहून डिवाइड बाय डिनॉमिनेटरला काय SE रेस्ट टू 2/3. आता ह्याच्यामध्ये ज्या किमती आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिल्यात त्या पुट करूया. ज्या किमती दिल्यात त्या 5, C ची किंमत माहित नाही, जरा बाजूला ठेवतो. L लेंथ दिल्या बघा 250, लेंथ दिले 250. आता गंमत काय आहे, हे सगळं बाकीचं MM मध्ये पुट केले मी, त्यामुळे मला टेबल मधल्या सगळ्या किमती MM मधल्या आणायला पाहिजेत. हा असू दे, बघूया आपण नंतर ते. 5 इंटू L 250, L 250 MM मध्ये टाकली. रो ती टेबल मधनं मिळणार मला. G घोळ खाला की रे आता. ठीक आहे, लेंथ मी MM मध्ये पुट केल्या, तर G मला आता काय करायला पाहिजे, MM मध्ये पुट करायला पाहिजे. लिहून ठेवतो. G म्हणजे 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर असतो. हे मला मीटर नको आहे, तो 9.81 इंटू 10⁻³ MM पर सेकंड स्क्वेअर. काय केलं कळलं मी, हे मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. मी सगळ्या किमती MM मध्ये पुट केल्यात, त्यामुळे त्याला MM मध्ये करून घेतलं. 10⁻³ MM पर सेकंड स्क्वेअर. इथे लिहितो 9.81 इंटू 10⁻³ G ची किंमत इंटू 965.48. ठीक आहे, हे झालं सगळं वरच्या किमती. ज्या राहिल्या ते याच्या पुढं मल्टिप्लिकेशन इथं पुढे लिहितो. जे राहिलं ते काय राहिला बघा, C इंटू रो G टाकला, हे झालंय फॅक्टर ऑफ सेफ्टी रेस्ट टू 2/3 डिवाइड बाय SE रेस्ट टू 2/3. ठीक आहे, हे सगळं कंटिन्युएशन मध्ये आहे. आता या किमती का आपल्याला माहित नाही, या किमती माहित नाही, हे किती ते सॉल्व्ह करून सांगा. हे सगळे MM मध्ये लिहिले, हे लक्षात ठेवा. 5 इंटू 250 इंटू 9.81 इंटू 10⁻³ इंटू 965.48. 1.184 into 10⁻10. 1.184 इंटू 10⁻10. C इंटू रो इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टी रेस्ट टू 2/3 डिवाइड बाय SE रेस्ट टू 2/3. आता हे तुम्हाला इक्वेशन मिळालं, त्याला म्हणतो इक्वेशन नंबर 5. हे कॉस्टचं इक्वेशन आहे. आता तुम्ही सांगा, कॉस्ट जर मिनिमम पाहिजे असेल तर ही किंमत काय यायला पाहिजे? कॉस्ट जर मिनिमम पाहिजे असेल तर ही किंमत काय यायला पाहिजे? मिनिमम यायला पाहिजे. त्यामुळे मी लिहितो कॉस्ट मिनिमम पाहिजे असेल तर ही व्हॅल्यू पण मिनिममच यायला पाहिजे. म्हणतो टू गेट मिनिमम कॉस्ट C इंटू रो इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टी रेस्ट टू 2/3 डिवाइड बाय SE रेस्ट टू 2/3 मस्ट शुड बी मिनिमम. किंमत मिनिममच यायला पाहिजे. आता एक फक्त विचारतो, आपल्याला प्रॉब्लेम मध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलाय का रे? प्रॉब्लेम मध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलाय, ते 1.5 दिले. त्यामुळे ही किंमत माहित आहे आपल्याला. ए बाळा, हे माहित आहे, हे घ्यायला नको आता आपण. हे दिलेलं आहे फॅक्टर ऑफ सेफ्टी, त्यामुळे C इंटू रो डिवाइड बाय SE चा रेस्ट टू 2/3 हे दिले आपल्याला. मी लिहायचं राहिलं ते माझ्याकडनं. हे माहित आहे, ही गिवन किंमत आहे. C इंटू रो डिवाइड बाय SE चा रेस्ट टू 2/3 करूया फक्त एवढंच. टेबल मध्ये या, C इंटू रो डिवाइड बाय SE रेस्ट टू 2/3 ही किंमत शोधायची आता. पण लक्ष द्या, हे सगळं इथं MM मध्ये पुट केले, सगळं MM मध्ये पुट केले. त्यामुळे या सगळ्या किमती आता MM मधल्या असायला पाहिजे. MM मधल्या MM मध्ये पाहिजे मला. मी फॅक्टर ऑफ सेफ्टी का लिहिला नाही, कारण फॅक्टर ऑफ सेफ्टी ऑलरेडी पाहून दिला होता म्हणून तो मी बाजूला काढला त्यातनं. आता किमती लिहितो. C हे काय रुपीज आहे, त्यामुळे याचा काय संबंध नाही. 100 रो जरा लक्ष द्या, हे महत्वाचं आहे. डेन्सिटीचं युनिट काय माहिती काय? kg पर मीटर क्यूब. मी लिहायचं राहिले kg पर मीटर क्यूब. पण मला kg पर मीटर क्यूब लागणार का MM क्यूब लागणार? सगळं MM मध्ये पुट केलं म्हणलं MM क्यूब लागणार.
मग मी ते कन्व्हर्जन कुठेतरी लिहून ठेवतो. थांबा जरासं, पुढचं पेज घेतो, त्याच्यावरती लिहितो. मला केजी पर मीटर क्यूबच्या ऐवजी केजी पर एमएम क्यूब पाहिजे आहे. लक्ष द्या, केजी डिवाइड बाय मीटरचा, एका मीटरचा 1 mm करतो, एका मीटरचा 1 mm करतो. 1 mm केला की काय येणार? 10⁻³ 10⁻³ mm म्हणजे 1 मीटर. पण इथं हे काय आहे? 10⁻³ आहे, त्यामुळे हे mm⁻³ झाला, तर हा 10⁻³ झाला. ओके, तेच लिहिले. केजी न्यूमरेटरला मीटर क्यूबच आहे, 1000 mm म्हणजे मीटर क्यूब. म्हणजे हे अल्टिमेटली काय झालं बघा, हे डिनॉमिनेटरला आहे. 10⁻³ म्हणजे 10⁻৯ झालं डिनॉमिनेटरला. वर घ्या 10⁻⁻9 केजी पर एमएम क्यूब. म्हणजे मला जर हे एमएम मध्ये करायचं असेल तर ह्या व्हॅल्यूला 10⁻⁻9 न मल्टिप्लाय करायचं आहे, आणि हे ऑलरेडी एमएम मध्येच आहे. ह्या व्हॅल्यूला 10⁻⁻9 न मल्टिप्लाय करायचं हे लक्षात ठेवा. आता मी एक एक लिहित जाऊ. पहिल्यासाठी सी, पहिल्याचा सी किती आहे बघा, 100. लिहितो 100 इंटू रो डेन्सिटी 8450 इंटू 10⁻⁻9 डिवाइड बाय सी इंटू रो डिवाइड बाय एस e⁻², एस किती आहे बघा 17 ते पहिलं. सी इंटू रो डिवाइड बाय एस e⁻² हे एमएम मध्ये करून घेतलेलं आहे मी. दुसरं तसंच लिहितो 100 इंटू 8020 इंटू 10⁻⁻9 डिवाइड बाय 37.5 तिसरं 60 इंटू 7830 इंटू 10⁻⁻9 डिवाइड बाय 32 1 2 3 सगळ्या किमती लिहिलेल्या आहेत. सी इंटू रो डिवाइड बाय एस e⁻² सॉल्व करून पहा. आपलं 127.808 into 10⁻⁶. 127.808 इंटू 10⁻⁻⁶. ओके, दुसरं सांगा आता. $71.585 into 10⁻⁶. 71.585 into 10⁻⁶. $46.61 into 10⁻⁶. 46.61 into 10⁻⁶. तिन्ही मटेरियलसाठीचा सी इंटू रो डिवाइड बाय एस e⁻² मिळालेला आहे. आता सांगा मला, यातला कॉस्ट तुम्हाला मिनिमम पाहिजे आहे ना? कॉस्ट मिनिमम पाहिजे, त्यामुळे ही व्हॅल्यू मिनिमम यायला पाहिजे. सांगा ही मिनिमम म्हणजे किती येणार? यातली मिनिमम कुठली आहे? 46.61. 46.61 ही मिनिमम आहे. ठीक आहे, त्यामुळे कुठलं मटेरियल सिलेक्ट करायचं? 3 नंबरचं. म्हणून म्हणतो इथं ऍज सी इंटू रो डिवाइड बाय एस e⁻² इज मिनिमम फॉर M3 material. Therefore, select M3 material. त्यांना विचारायला मटेरियल सिलेक्ट करून सांग. मी सिलेक्ट केलं M3 मटेरियल. आता कॉस्ट काढूया. ठीक आहे, आता मागच्या इक्वेशन प्रमाणे कॉस्ट डिटरमाइन करूया. कॉस्टचं इक्वेशन बघा. नाव इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 5. फ्रॉम इक्वेशन 5 कॉस्ट इज इक्वल टू 1.184 इंटू 10⁻10 इंटू, मी हे सगळं लिहितो पहिला, सी इंटू रो डिवाइड बाय एस e⁻² इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टी ⁻². ते नंतर घेतलं नव्हतं ते बाजूला ठेवले मी. सी इंटू रो डिवाइड बाय एस e⁻². सगळ्या किमती पुढे करतो. 1.184 इंटू 10⁻10 इंटू ही किंमत आता शोधली आपण. हा किती आली मिनिमम 46.61 इंटू 10⁻⁻6. 46.61 इंटू 10⁻⁻6 ही किंमत आली. फॅक्टर ऑफ सेफ्टी किती आहे? 1.5 ⁻². हे मगाशी घ्यायचं राहिलं होतं.
चलो मी किमती सगळ्या पुट केल्यात, मला फक्त आन्सर सांगा कॉस्ट किती येते. 7,23,144.31. नंबर सांग एक एक. 7 23 2 3 144 144.3178 .3178. रुपीज. ओके, एवढी कॉस्ट आली त्या मटेरियलची. ओके, मटेरियलची कॉस्ट मला मिळाली. आता मटेरियलची कॉस्ट मिळाल्यानंतर ही मिनिमम कॉस्ट आली. राहिलं काय आता बघा, मला क्रॉस सेक्शन पण सांगायला पाहिजे. इथे या, कॉस्ट शोधल्या, सी दिलाय, एच शोधायचा आहे, लेंथ दिले, रो दिलाय, जी पण दिलाय, सगळ्या किमती आहेत. इक्वेशन 1 मध्ये पुट करा. फ्रॉम इक्वेशन 1 हे एक तुमचा आन्सर आहे. फ्रॉम इक्वेशन 1 C is equal to C into 5 into H square into L into rho into G. C cost 723,144.3. C 3 नंबरच्या मटेरियल साठीचा C किती आहे बघा, 60. 60 into 5 into H स्क्वेअरला शोधायचा आहे, इंटू लेंथ किती आहे 250, इंटू डेन्सिटी, इथं डेन्सिटी किती आहे बघा 7,830, पण MM मध्ये घ्यायचं 10⁻⁹ इंटू G 9.81, पण MM मध्ये पाहिजे ते लिहिले बघा. कुठे लिहिले मी मगाशी, G ची किंमत इकडे लिहिली होती, इथं आहे 9.81 इंटू 10⁻3, तर हे MM मध्ये 10⁻3. हे सगळं सॉल्व करायचं ही बाजू आणि इकडे ट्रान्सफर करून डिवाइड करायची, तुम्हाला याची मिळते. इथं स्क्वेअर आहे, फक्त रूट घ्या तुम्ही. $11.2038. 11.20 एच मिळाला. मग बी किती असणार 5 टाइम्स एच. बरं, सुरुवातीला दिलं बी इज इक्वल टू 5 टाइम्स एच. विड्थ किती ते सांगा. $560190. Point. ठीक आहे, 56 रुपये, सॉरी 56 MM, 57 होईल 56 MM. ओके, चला एच मिळाला, बी मिळाला, आणि इथं बघा माझा प्रॉब्लेम संपला. ओके, जरा वेगळा आणि अवघड प्रॉब्लेम होता. आला होता कशाचा, फ्लक्च्युएटिंगचा. काय नाही केलं मी, पीडीई काढलं रेग्युलरच, पण फ्लक्च्युएटिंगचं फक्त मला थिअरी माहित होती की कम्प्लिटली रिव्हर्स मध्ये मीन स्ट्रेस 0 असते, अँप्लिट्यूड स्ट्रेस असतो. पण मी अँप्लिट्यूड काढायचा फॉर्म्युला मॅक्सिमम मायनस मिनिमम, मॅक्सिमम स्ट्रेस काढला. आता इथं बेंडिंग आहे, त्यामुळे बेंडिंगचा मॅक्सिमम, बेंडिंगचा मिनिमम, त्यामुळे एसडी मध्ये येतं बघा बेंडिंगचा मॅक्सिमम स्ट्रेस, बेंडिंगचा मिनिमम स्ट्रेस, आणि त्यावरून अँप्लिट्यूड स्ट्रेस काढला होता. हे लय महत्वाचं, ही स्टेप. बाकीच्या स्टेप सगळ्या केलेल्या आहेत आपण, ही स्टेप फक्त महत्वाची होती या प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे, आता तुम्हाला जर काही डाऊट असला तर विचारा मग. सर ते टेबल मधल्या व्हॅल्यू मिनिममच फाइंड करायचं का, म्हणजे